बापू आमचं रोज बारामतीहून आणावं लागतं बापू. बारामतीला जाय परवडतंय का? का हो? बिस्किटचं पुढं घेतलंय. कुठं चाललाय बिस्किटचं पुढे घेऊन? बनसुडे वस्तीवर चाललोय बनसुडे वस्ती वय मेवण्याकडे आमच्या. जिकडे चालल्यात आत्यान बापू म्हणतात तुम्ही तर एक दिवस घरी नाही, रोज कुठं नाही कुठं हिंडतात. 8 दिवस झाला. असू द्या, जवळ जमतय तवर बसल्या कोणी नाही ओळखत हो ना. कोण गाठ घ्या सुद्धा यायचं नाही परत. तुमची वय. आपण गाठी घेतल्यात तर आपली गाठ घ्या येतात माणसं, हा आणि मग नाही तर येत नाही कोणी हो गं. आणि ओळखत बी नाही. काय माणसं मी बघतो काय काय म्हणजे कोण म्हणजे नेमकी कोण हो? कोण थांबा पाणी पिऊन द्या. नाव थांबा. नाही घेत. हा पण सविस्तर सांगत जा सगळं. ज्याच्यापाशी पैसे आहेत का जास्त, हा मी काय बोलतोय ऐका, हा कळलं मी काय म्हणतोय हा ते. ऐकते ते, हा सांगा पट आणि जास्त पैसा आहे ती ओळखत नाही हा आणि ती बसला का नाही, हा काय अडचणी प्रत्येकाला येते त्या. हम्म. आणि मग त्याला वाटतं कुणी आहे ना माझ्याकडे. आता पहिलंच तो आम्हाला कवा बी डासा केलं आणि आता कवा यायचं तुझ्याकडं दादा, परत आणि घेऊ का खवळून कशाला आला म्हणायला का. नाही बरोबर. ह्याच्यासाठी आम्ही स्पष्ट बोलतो, तोंडा बी बोलतो काय बायांना. हा माग बोलण्यापेक्षा आणि तो जाऊन नाही सांगण्यापेक्षा नाही तोंडावर डायरेक्ट बोललेलं बरं. राग काय आहे ना तोंडावर गडीभर नका का बोला ना कोणी. हा आज चला घरात आहे नमस्कार समद्यांना. बापूचा एवढा विनोद आपला. मी जातो प्रत्येकाच्या घरी गाडी घ्यायला जातो. का? बर हा आपली नका का काय येते ते आपण, मी गेलो की येतात. हा सगळी येते ती. हा नमस्कार. हा चला. नमस्कार. चला चाललेत आता. तुम्ही म्हणता बनसुड्याच्या मावशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या ही चमना मावशी त्या आजारी होत्या. मी आज गेली जातात आता परवा दिवशी मी गेले होते आत्या राहिलेल्या. मग आज आत्याला म्हणलं आता तुम्ही निवांत जा आता थोड्या वेळ बसायलाही घाऊन. मी आणि बापू संध्याकाळचं गेलो लगेच जाऊन माघारी आलो. मग आता ती गेल्या. ती आज सांडगे घालायचे होते, पीठ मारत होतं सांडग्यांचं, पण म्हटलं त्यांना आजच्या दिवस गाठ घेऊन यावं. ते आजारी तर त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन केलं आहे काकांच्या. गुडघ्या जी वाटी आहे ना ती खराब झाली ती, मग ती वाटीचं ऑपरेशन केलं आहे गुडघ्याच्या. मग भेटायला तर जावं लागतं. इथं जवळ आहे, 15-20 मिनटं लागतात जायला मावशीच्या घरी. म्हणलं आता सकाळी लाईट गेली 12:30ला मोटरची ह्याची, त्याच्यामुळं काय आता ही नाही. मग सांडगे करावं म्हणलं उद्या. आणि मिरचीचं रोप आणले ना तिथं, तुम्ही काल व्हिडिओ बघितला, इथं मिरची लावून काढायची या. पण बापू म्हणलं बनसोड्याच्या इकडून आलो ना मग मिरचीचं रोप पण ती घेऊन येतो. 100-150 रोप आणा म्हटलं, थोडंसं सगळं 50-60 असं हे करून घेऊन या, मग आपण लावून काढू. जवळ पण लागतंय की. आता थोड्या वेळ आरामच करते. आता काय आत्याही असतो काय करायचं. आता तिथलं ओढलून वापही ओढून सगळं करून घेतलंय आता. आणि ऊन पण इतकं लागतंय ना, खूप ऊन आहे. मग म्हणलं सांडगेही वाळतील, चकल्या वाळतील. पण त्यात काय झालं, शाबू आणून ठेवला आणि बटाट्याची गोणी संपली या. बापू म्हणलं उद्या बटाट्याची गोणी घेऊन येतो मी. मग करा. 1 मिनिट तर फोन आलाय.